नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे कणिक कशी मळायची. याआधी तुम्ही बघितलं असेल की मी हँड बीटरनं कसं मशीन यूज करून कणिक मळते. आता मी हातानं मळताना तुम्हाला दाखवणार आहे. हा कप आहे, या कपामध्ये साधारण 4 चपाती होतात. लहान केले की 4 होतात आणि मोठ्या केले की 3 चपाती होतात. हा परफेक्ट कप ठेवलेला आहे आणि इथं मी बघा हाताने असे थोडे थोडे पीठ घेऊन कशी चपाती मोजत आहे की किती चपाती होतील, म्हणजे एक्स्ट्रा एकही चपाती होणार नाही. तुम्हाला जेवढ्या चपाती पाहिजेत तेवढ्याच चपाती तुम्ही बनवू शकता. तुम्ही एक तर कप वापरा, रोज एकच वस्तू वापरायची, मग वाटी असू दे किंवा कप असू दे, किंवा तुम्ही हाताने असे छोटे छोटे तुमच्या ओंजळीमध्ये जेवढे पीठ बसेल ना तेवढे घ्यायचं आहे. त्याची एक चपाती होती. चला तर आता मीठ घालून घेतलेलं आहे, ते एकत्र केलेलं आहे आणि मीठ घालून एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व बाजूला व्यवस्थित असं मीठ लागेल. नाहीतर एका ठिकाणीच ते तुम्हाला खरट लागणार कणिक मळताना वगैरे. असं पाणी ओतून घ्यायचं आहे. मला एकदम थोडं थोडं पाणी ओतून असं नुसतं हाताने हलवून घ्यायचं आहे. नुसतं हे असं एकत्र केल्यासारखं करायचं आहे. असं मळायचं थोडं थोडंसं. असं करत करत आपण ना कणिक मळणार आहे. एकदम अशी जास्त घट्ट मळायची नाही, त्यासाठी आपण वरून पाणी ओतणार आहे. पाणी घेऊन थोडं पीठ फक्त बाइंड करून घ्यायचं आहे, म्हणजे एकत्र जोडून घ्यायचं आहे पाणी. बघा 2दाच पाणी ओतलं मी, माझी कणिक मळत आलेली आहे. आता थोडंसं आणि एकत्र करून घेऊन त्यामध्ये थोडंसं आता पाणी घालणार आहे. पाणी घातलेलं आहे बघा, मी इथे व्यवस्थित अशी कणिक मळून होते. बघा एकत्र करून फक्त घ्यायचं. सुरुवातीला काय करायचं आहे, फक्त पीठ आपल्याला एकत्र करायचं आहे. असं घट म्हणजे जेणेकरून चपाती अशी मऊ राहते आणि घट्ट कणिक तर अजिबात होत नाही. तुम्हाला मर्दाचाही ताप होत नाही. फक्त पीठ एकत्र करून घ्यायचं. लागेल तसं पाणी घालून घ्यायचं आहे. बघा असं पाणी हे करते. आणि चपातीची कणिक जर पातळ म्हणजे जास्त पातळ पण नाही, पण पातळ जर केली ना तर चपाती खरंच खूप मऊ राहते. 2 दिवस जर चपाती चुकून आपली राहिली तरी ती चपाती मऊच राहते. आणि बघा व्यवस्थित अशी मी मळून घेतलेलं आहे आणि याच्या बरोबर 7 चपाती होतील. तुम्हाला मी दाखवणार सुद्धा आहे. 7च चपाती होतील. मी 2 कप मी पीठ घेतलं होतं. एका कपामध्ये 4 चपाती लहान होतात आणि मोठी चपाती किती 3 होतात. मी 2 कप पीठ घेतलं होतं, त्यामध्ये बरोबर 7 चपाती होतील. बघा आता पीठ मळून झालेलं आहे. थोडंसं असं पीठ मी का टाकलं, कारण थोडंसं कुठचं आपलं चिटकलेलं असतं ना परातीला वगैरे, किंवा जे भांडं आपण कणिक मळण्यासाठी वापरतो त्या भांड्याला चिकटलेलं असतं, म्हणून मी थोडंसं पीठ टाकून असं फिरवून घेत आहे, जेणेकरून आपली असं छान असं व्यवस्थित असं कणिक मळून पण होईल आणि कुठेही पीठ एक्स्ट्रा राहणार नाही. बघा किती छान असं असं वाटतंय की यात काय केलंच नाही, थोडंसं स्वच्छ असं दिसतंय. आणि त्यानंतर आपण थोडंसं पाण्याचा हात घेऊन तिला आणि मर्दून घेणार आहे. बघा इथे कणिक मळून झालेलं आहे. आता मी तिथं तेल लावणार आहे. थोडंसं तेल लावलं की कसं म्हणजे कणिक अशी व्यवस्थित अशी छान होते, चिकटत नाही आणि ती आतल्या आत व्यवस्थित मुरते, बाहेर काहीही येत नाही त्याचं. कणिक छान अशी मऊ झाली आहे, थोडीशी मर्दून घेतलेली आहे. बघा परत आपली किती छान अशी कशी व्यवस्थित अशी न ह्यात काही केल्यासारखं न यूज केलेली दिसते अशी. इतकी छान अशी कणिक मळून झालेली आहे आता आपली. आता हिला आपण 5 मिनटं ठेवा किंवा 2 मिनटं जरी ठेवली तरी चपात्या एकदम खूप छान होतील. या कणकीला जास्त वेळ असं नाही की जास्त वेळ भिजत ठेवायचं आहे. नाही, मी पाण्याचा वापर जास्त यासाठी करते की कणिक आपली जास्त वेळ अशी भिजत नाही ठेवायला लागत. म्हणून मी जास्त पाण्याचा वापर करून कणिक मळायला आहे इथे. आता मी चपाती करणार आहे. चला तर सुरुवात करूया. पटपट चपाती होण्यासाठी करायचं काय? पटपट चपाती होण्यासाठी काय करायचं, गॅसवर तवा गरम होईपर्यंत आपण पटापट असे गोळे करून घ्यायचे, गोल 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 गोल. याचे बरोबर 7 गोळे होतील बघा. एक गोळा तयार झाला, दुसरा तयार मी करत आहे. आता असे गोल आणि थोडेसे चपटे करायचे. थोडं गोल करायचे आणि चपटे करून असे गोळे ठेवायचे. गोल करायचे गोळे असे व्यवस्थित असे आणि चपटे करून ठेवायचे. बघा इथे पटापटा म्हणजे गोळे करून झालेले आहेत. हे बघा 7 गोळे झालेत, मोजू शकता तुम्ही इथं 1 2 3 4 5 आणि 6 7. आता मी गॅस कमीच ठेवलेला आहे. कमी गॅसवर माझा तवा व्यवस्थित असा तापणार आहे. गॅस थोडासा मोठा केला आहे, कारण मी चपाती आता लाटण्यासाठी घेते आहे म्हणून. चपाती लाटायला सुरुवात करूया आता आपण. चला तर मग चपाती थोडीशी लाटून घ्यायची आहे. अगदी पापड करतो ना थोडी छोटी आकाराची. त्यानंतर आपण तेल लावणार आहे. तेलाला तुम्ही ब्रश वापरा, जेणेकरून तुमचे हात घाण होणार नाहीत आणि व्यवस्थित अशी चपाती होईल. चला तर आता गडी घातलेली आहे. थोडीशी अशी आपण कोणी जे असतात ना ते आतल्या बाजूला असे सारून घ्यायचे आहेत, जेणेकरून चपातीला असा गोल ठेल आकार येईल असा. चला तर आपण चपातीला व्यवस्थित असं पीठ लावले, दोन्ही बाजूनी भरपूर पीठ लावून घेतलेलं आहे मी.
आणि आता चपाती मी लाटत आहे. सुरुवातीला पुढचं भाग म्हणजे लाटायचा आहे, जो कोन असतो ना, ते फक्त त्या कोनावर प्रेस करून अशी चपाती लाटायची, जेणेकरून तो कोन निघून जाईल आणि तिथे आपल्याला व्यवस्थित असा गोल आकार येईल. बघा इथे व्यवस्थित दुसऱ्यांदाही मी तिला पीठ लावून घेत आहे. आता ह्यावेळेस मी पीठ कमी लावलेलं आहे जरा, आणि पलटी करून आता आपण व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे. फक्त आकार देऊन घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे, कडकडनी आकार देऊन घ्यायचा आहे, लाटत बसायचं नाही. बघा किती सोप्या पद्धतीने आपली चपाती पटकन अशी एका सेकंदामध्ये 2 ते 1 सेकंद म्हणू शकणार नाही आपण इथे, 1 मिनिट पण म्हणणार नाही. अगदी 15 ते 20 सेकंदामध्ये चपाती आपली लाटून तयार होते. बघा पटकन अशी चपाती लाटून अशी गोल नुसता आकार द्यायचा आहे, दुसरं काही करायचं नाही. ते पण हळूवारपणे आपला आकार देत 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 दिलेला आहे. आता आपण तव्यामध्ये चपाती टाकणार आहे. चपाती अशी एका बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची. बघा इथं मी आता गॅस पूर्ण फुल्ल केला होता, मगाशी थोडासा कमी होता माझा, आता फुल्ल करून घेतले आहे. तर चपाती एका बाजूने व्यवस्थित भाजलेली आहे. मी पटकन तेल लावून घेत आहे, कारण का परत त्याला पलटी करून डबल तेल लावण्यापेक्षा हे असं सोपं पडतं मला, म्हणून मी असं केलेलं आहे. आता दोन्ही बाजूने पटकन तेल लावून मी घेणार आहे. आणि आता ही चपाती मोठ्या गॅसवरच भाजायची. मोठ्या गॅसवर भाजल्यावर काय होतं, एक तर चपाती खूप छान फुगते. कमी गॅसवर शक्यतो चपाती फुगत नाही आणि कधी कठीण चपाती होते कमी गॅसवर केली तर. आणि मोठ्या गॅसवर केलं तर काय होतं, एकतर फुगते, दुसरी गोष्ट व्यवस्थित अशी मऊ राहते, कठीण होत नाही. कमी गॅसवर जर चपाती करणार असाल तर लक्षात ठेवा की कमी गॅसवर केली काय होतं, चपाती कठीण होते. बघा इथून माझी अशी थोडीशी वाफ निघालेले, मी त्याला बंद करायचा प्रयत्न केला, बट ती काय बंद होऊ शकत नाही. तो होल पडलेला आहे आणि ती बाहेर येत आहे. चपाती बऱ्यापैकी फुगलेली आहे. बघा इथं फुगलेलं आहे, पूर्ण अशी फुगली टमटम नाही आहे, बट बऱ्यापैकी फुगलेले आहे. कसं होतं माहिती आहे का, जेव्हा आपण एकटं असतो ना तेव्हा चपाती खूप छान होते. आज मी व्हिडिओ करते म्हणून का काय, पण चपाती आज फुगायचं नाव घेत नाही, ती निम्मीच